नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज पहिल्यांदा सर्व दर्शकांना विनंती, की ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करावं. जास्तीत जास्त जणांनी याची लिंक ही शेअर करावी आणि ज्यांच्याशी शेअर कराल त्यांना सुद्धा ईजी न्यूज चॅनल हे सबस्क्राईब करायला सांगा. आज एक अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत गंभीर असा विषय आहे आणि कृपया हा संपूर्ण एपिसोड बघा, जरूर बघा. याचं कारण आहे ते कारण मी सांगतो पुढे. आज म्हणजे काही दिवसांपूर्वी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT ज्याला म्हटलं जातं, त्यांनी रिलायन्स कॅपिटल ही अनिल अंबानीची कंपनी विकण्याची परवानगी दिली आणि ती विकली गेली इंडसइंड इंटरनॅशनल हिंदुजा समूह जो आहे, त्या हिंदुजा समूहाच्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स या कंपनीला रिलायन्स कॅपिटल विकली गेली. आता रिलायन्स कॅपिटलचं एकूण देणं हे होतं 38,526 कोटी रुपये. 38,526 कोटी रुपये. याच्यापैकी 26,000 कोटी रुपयाचं देणं हे मान्य केलं गेलं. आता याच्या पुढे आहे गंमत. 26,000 कोटी रुपयाचं देणं मान्य केलं गेलं. म्हणजे 12,500 कोटी रुपयाचं देणं हे नाकारलं गेलं. जे नाकारण्याला NCLTनी भारत सरकारच्या NCLT हे जे ट्रिब्युनल आहे यांनी परवानगी दिली आणि आता या 26,000 कोटी रुपयापैकी 63% रक्कम हा याला हेअर कट मिळणार. म्हणजे या 26,000 कोटी रुपयापैकी फक्त 63% रक्कम त्या ज्यांचं देणं आहे त्यांना दिली जाणार. 63% कट होणार, 37% रक्कम त्यांच्यातली त्यांना दिली जाणार 26,000 कोटी पैकी. म्हणजे एकूण 38,500 कोटी रुपयाचं जर त्यांचं देणं आपण कन्सिडर केलं तर 12 ऑलरेडी नाकारलेले आहेत, 12,000 आणि 26,000 कोटी पैकी 63% रक्कम ही नाकारली जाणार. फक्त 37% रक्कम त्या 26,000 मधली मिळणार. म्हणजे एकूण 38,500 कोटी रकमेपैकी 75% रक्कम ही बुडाली. ज्यांना देणं होतं रिलायन्स कॅपिटलचं त्या 38,000 कोटी रुपयापैकी 75% रक्कम बुडाली. आता ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मुळात. कारण हे जे 38,000 मधले 75% रक्कम बुडतायत, हे कोणाकोणाचे पैसे बुडतायत हे समजून घेणं, हे जाणणं खूप गरजेचं आहे. आणि आमच्याकडे ईजी न्यूजकडे ती संपूर्ण यादी आता हातात आलेली आहे. आणि या 38,000 कोटी रुपयापैकी जे 75% रक्कम बुडणार आहे त्यामध्ये कोणाकोणाचे पैसे बुडतायत हे खूप गंभीरपणाने समजून घेण्याची गरज आहे. कारण ते पैसे तुमच्या माझ्यासारख्या अत्यंत सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचे हे पैसे बुडतायत. गरिबाचे सुद्धा पैसे याच्यात बुडतायत. ते कसे हे समजून घ्या आणि त्या रकमा काय आहेत, त्या एक ठिकाणच्या रकमा किती आहेत. आता या रिलायन्स कॅपिटलला, अनिल अंबानीच्या रिलायन्स कॅपिटलला आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या एम्प्लॉईजच्या प्रॉव्हिडंट फंडचे 15 कोटी रुपये, 15,45,00,000 रुपये या आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांचे, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये एसटी बस चालवणारी जी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे 15 कोटी रुपये बुडतायत. त्याच्यानंतर अभिगम शेअर्स अँड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. या अभिगम शेअर अँड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेडचे 158 कोटी रुपये बुडतायत. आता या अभिराम शेअर अँड सिक्युरिटी मध्ये कोणी गुंतवणूक केली असणार? तुमच्या माझ्यासारख्याच सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांनी. हे 158 कोटी रुपये बुडले. त्याच्यानंतर ACRE ट्रस्ट, एकर ट्रस्ट म्हटलं जातं. एकर ट्रस्टचे 2-3 प्रकारचे फंड आहेत, 108, 116 वगैरे अशा ह्याचे. त्यांचे 783 कोटी रुपये बुडलेत एकर ट्रस्टचे. यातलेही गुंतवणूकदार अत्यंत सामान्य आणि मध्यमवर्गीय लोक आहेत. 783 कोटी रुपये.
नंतर एम कॅपिटल ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, एम कॅपिटल ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातले 378 कोटी 82 लाख रुपये बुडालेत. अजून खूप धक्कादायक प्रकार समजणारच आहेत. अमृत बनस्पती किंवा अमृत प्राईम प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे 4 कोटी 22 लाख रुपये. ऑलवेज रिमेंबर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, ऑलवेज रिमेंबर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे 478 कोटी रुपये बुडाले. हे आपल्याला असं वाटत असेल या प्रायव्हेट कुठल्या तरी कंपन्या आहेत किंवा काय आहेत. आंध्र प्रदेशचे पुन्हा ते जे रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे आहेत त्यांच्यापैकी प्रॉव्हिडंट फंडचे पुन्हा पुढे 19 कोटी रुपये बुडलेत. नंतर आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड, इंडियन आर्मीचा ग्रुप इन्शुरन्स फंड जो आहे त्या ग्रुप इन्शुरन्स फंडचे 272 कोटी रुपये बुडले. हे सरकार, हे मोदीचं सरकार सांगतं ना आर्मीचा सन्मान आणि जवानांचा सन्मान, आर्मी ग्रुप इन्शुरन्स चे पैसे 272 कोटी रुपये बुडालेत. हे कोणाचे आहेत पैसे? हे त्या सामान्य सैनिकाचे पैसे आहेत, त्याच्या इन्शुरन्सचे पैसे आहेत आणि त्या या लष्कराच्या जवानाचे इन्शुरन्सचे पैसे 272 कोटी रुपये बुडालेत. अशोक लेलँड एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, अशोक लेलँड एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ट्रस्ट यांचे 14 कोटी 78 लाख रुपये बुडाले. अनिल अंबानीला माफ. आसाम टी, आसाम मधली जी फेमस आसाम टी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आहे यांचे 13 कोटी 54 लाख बुडाले. ॲसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइजेस लिमिटेड याचे 651 कोटी रुपये बुडाले. अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड, असेल तुमच्यापैकी की काही जणांचे अविवा मध्ये लाईफ इन्शुरन्स घेतला असेल. अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड 74 कोटी 66 लाख रुपये बुडाले. कोणी घेतला असेल हा इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स? ॲक्सा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ट्रस्ट यांचे 4 कोटी रुपये बुडाले. ॲक्सिस बँक, ॲक्सिस बँकेचे 145 कोटी रुपये बुडाले. बीएसटी मुंबईतली बीएसटी अंडरटेकिंग प्रायव्हेट प्रॉव्हिडंट फंड, बीएसटी अंडरटेकिंग प्रॉव्हिडंट फंडच्या कर्मचाऱ्यांच्या 196 कोटी रुपये बुडाले. नरेंद्र मोदींच्या सरकारने अनिल अंबानीचे हे पैसे माफ केले. आणि हे कोणाचे पैसे? यांचे पैसे सोडून दिले गेले. बँक ऑफ बरोडा एम्प्लॉईज पेन्शन फंड 92 कोटी रुपये त्यांचे, 92 कोटी रुपये त्यांचे बुडाले. बाटा इंडिया हे आपली चपला बुटांची जी देशामध्ये शेकडो 100 वर्षापासून कंपनी आहे. बाटा इंडिया लिमिटेड एम्प्लॉईज स्टॅच्युटरी प्रॉव्हिडंट फंड 9 कोटी 53 लाख रुपये बुडाले. भाखरा बियास मॅनेजमेंट बोर्ड, भाखरा नांगल, भाखरा बियास मॅनेजमेंट बोर्ड एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युटर आणि प्रॉव्हिडंट फंड 16 कोटी रुपये आणि 6 म्हणजे 22 कोटी रुपये त्यांचे बुडाले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड प्रॉव्हिडंट फंड बीईएल 52 कोटी रुपये बुडाले. बनवा अजून ईव्हीएम या सरकारसाठी, बीईएल वाल्यांनी बनवत राहतात ना. भारती ॲक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, असेल अनेकांचा लाईफ इन्शुरन्स भारतीय ॲक्सामध्ये घेतला असेल, 46 कोटी रुपये बुडाले.
बोर्ड ऑफ ट्रस्टीज फॉर बोकारो स्टील एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड. बोकारो मधला जो खूप मोठा स्टील प्लांट आहे, पंडित नेहरूंच्या काळामध्ये सुरू झालेला, त्या तिथल्या एम्प्लॉईजच्या प्रॉव्हिडंट फंडचे 52,60,00,000 रुपये बुडाले. बोर्ड ऑफ ट्रस्टीज हिंदुस्तान स्टील लिमिटेड भिलाई, हाही त्याच काळातला. या भिलाई मधल्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे 177 कोटी रुपये बुडाले. बोर्ड ऑफ ट्रस्टीज MSRTC प्रॉव्हिडंट फंड, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी फंड याचे 168 कोटी रुपये बुडाले. MSRTC त्या येड्या गुणवंत सदावर्तेच्या नादी लागून खूप संप करत होते. या MSRTCच्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे आणि ग्रॅच्युइटीचे 168 कोटी रुपये रिलायन्स कॅपिटलचं देणं असलेले अनिल अंबानीच्या नरेंद्र मोदी सरकारच्या NCLTनी माफ केले, बुडवले. बॉम्बे मर्कंटाईल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड स्टाफ प्रॉव्हिडंट फंड 5,06,00,000 रुपये. सीडॅक एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, ज्या सीडॅकनी सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग, ज्यांनी या देशाचा सुपर कम्प्युटर बनवला, त्या सीडॅकच्या, भारत सरकारच्या सीडॅकच्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे 2,53,00,000 रुपये बुडाले. कॅनरा बँक एम्प्लॉईज पेन्शन फंड आणि कॅनरा बँक स्टाफ प्रॉव्हिडंट फंड 26,30,00,000 रुपये बुडाले. सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड 7,43,00,000 रुपये बुडाले. छत्तीसगड स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड प्रॉव्हिडंट फंड, छत्तीसगडचं स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचे प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटी फंड 80 कोटी रुपये बुडाले. अनिल अंबानी की जय हो. अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला अनिल अंबानी हे भारत सरकारकडून निमंत्रित होते. यांनी छत्तीसगड स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट आणि ग्रॅच्युइटी फंडचे 80 कोटी रुपये बुडवले. चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी असेल, खूप जणांचे आहेत, विशेषतः साऊथ मधल्या कर्मचाऱ्यांचे, या इन्शुरन्स कंपनीचे 69 कोटी रुपये बुडाले. कोल माइन्स प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यांचे 196 कोटी रुपये बुडाले. DB इंटरनॅशनल एशिया लिमिटेड, कुठली कंपनी आहे, DB इंटरनॅशनल एशिया लिमिटेड 607 कोटी रुपये स्वाहा. निवडणुका आल्यात ना, निवडणुका लढायला पैसे लागतात. 2019च्या निवडणुकीलाच भाजपने केलेला खर्च 30,000 कोटीच्या आसपास होता. डोंबिवली नागरी सहकारी बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक ही महाराष्ट्रातलं एक हिंदू राष्ट्र आहे. डोंबिवली संघाची सर्वात जास्त लोक तिथं राहतात. डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड 6,64,71,393 रुपये अनय अंबानींनी स्वाहा केले. एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड उत्तरांचल, उत्तरांचल मधल्या एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंडचे पैसे बुडाले. 12-15 कोटी रुपये त्यांचे बुडाले. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रॉव्हिडंट फंड ट्रस्ट आणि इन्व्हेस्टमेंट याचे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे भारतातली रेशन व्यवस्था चालवतात, यांचे 77 कोटी रुपये स्वाहा. वाईट वाटतंय, हे संताप येतोय. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन GIC, कित्येक लोकांचा मेडिक्लेम जनरल इन्शुरन्स मध्ये केलेला आहे. GIC मध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 504 कोटी रुपये. काय तुमच्या इन्शुरन्सचं होणार. गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड यांचे 10 कोटी रुपये.
गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स 8 कोटी रुपये. HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इथं भारताची सुखोई हे फायटर विमान तयार होतं. बँगलोर आणि नाशिकला प्लांट आहेत त्यांचे प्रॉव्हिडंट फंड आणि ईपीएफचे 44 कोटी रुपये अनिल अंबानी स्वहा. याच HAL मध्ये राफेल बनणार होतं. ते राफेलचं सुद्धा अधिकार HAL कडून काढून अनिल अंबानीच्या 12 दिवस आधी बनवलेल्या कंपनीला दिले गेले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड 32 कोटी रुपये. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रॉव्हिडंट फंड 74 कोटी रुपये. हिंदुस्तान पेट्रोलियम. HSBC ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनी, आधी L&T चं नाव होतं, L&T इन्व्हेस्टमेंट, आता ती HSBC ॲसेट्स मॅनेजमेंट नावाची कंपनी आहे. 212 कोटी रुपये. HVPNL एम्प्लॉईज पेन्शन फंड आणि प्रॉव्हिडंट फंड 37 कोटी रुपये. इंडियन एअरलाइन्स एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड 46 कोटी रुपये. इंडियन बँक 161 कोटी रुपये. इंडियन बँकेचे पैसे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, रिफायनरी आणि आसाम ऑइल डिव्हिजन 127 कोटी रुपये. प्रॉव्हिडंट फंड ऑफ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन BPCL, आपल्याला भारत पेट्रोलियमचं पण आपण पेट्रोल पंप पाहतो. प्रॉव्हिडंट फंड ऑफ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन 17 कोटी रुपये. कर्मचाऱ्यांचं भविष्य असतं अशा प्रकारच्या प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटीवरती. निवृत्तीनंतरचं आयुष्य या प्रॉव्हिडंट फंडच्या पैशावरती लोक जगतात. लाज वाटत नाही NCLTला, या भारत सरकारला, नरेंद्र मोदी भारत सरकार म्हणणंच बंद केलं पाहिजे. इतक्या वाईट पद्धतीने वागलं जात आहे. मोदी सरकार कर्मचाऱ्यांचं प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटीचे पैसे असे माफ केले जातात, देणं त्याचं. इंडसइंड बँक 151 कोटी रुपये. इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड 1100 कोटी रुपये. लक्ष्मी सिमेंट कंपल्सरी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड 8 कोटी रुपये. कर्नाटका स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन 268 कोटी रुपये. किर्लोस्कर ब्रदर्स एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, अनेक संघोटे आहेत किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये. किर्लोस्कर ब्रदर्स एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड 1.25 कोटी रुपये. KSRTC कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, तिथल्या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड 121 कोटी रुपये. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युइटी त्याचेही पैसे त्याच्यात आहेत. 4,900 कोटी रुपये. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड, महाराष्ट्र स्टेटचं इलेक्ट्रिसिटी बोर्ड, ज्याला आपण MSEB म्हणायचो, 277 कोटी रुपये. माझगाव डॉक्स लिमिटेड ऑपरेटिव्ह प्रॉव्हिडंट फंड, या माझगाव डॉक मध्ये भारताच्या लढाऊ बोटी तयार केल्या जातात, फ्रिगेट्स किंवा वॉरशिप्स किंवा अगदी सबमरीन आणि एअरक्राफ्ट कॅरियर्स, हे ज्या माझगाव डॉक्स मध्ये बनवलं जातं, या माझगाव डॉक्स मध्ये मधल्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे 971 कोटी रुपये. अनिल अंबानी स्वहा. मदर डेअरी 3.5 कोटी. MTNL एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, MTNL एम्प्लॉईज ग्रॅच्युइटी फंड 45 कोटी रुपये. नाबार्ड पेन्शन फंड 104 कोटी रुपये. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एम्प्लॉईज ग्रॅच्युइटी 40 कोटी रुपये. निप्पॉन लाईफ इंडिया ट्रस्टीज इक्विटी सेव्हिंग्ज आणि इक्विटी 176 कोटी रुपये. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, आपलं भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटरला,
तिथे न्यूक्लिअर पॉवर बनते तुर्भ्याला, 89 कोटी रुपये त्या तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे. म्हणजे आर्मी झाली, आर्मीचा इन्शुरन्स झाला, काय काय न्यूक्लिअर झालं, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड झाले, प्रायव्हेट कंपन्यांच्या इन्शुरन्स फंड झाले, पोस्ट ऑफिस ऑफ लाईफ इन्शुरन्स, पोस्ट ऑफिस लाईफ इन्शुरन्स फंड, पोस्ट ऑफिसमध्ये अनेक जण लाईफ इन्शुरन्स घेतात, 878 कोटी रुपये तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची तरतूद म्हणून ते पैसे तिथे गुंतवले जातात. पॉवर ग्रिड एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, पॉवर ग्रिड एम्प्लॉई ग्रॅच्युइटी फंड 273 कोटी रुपये. पंजाब नॅशनल बँक 60 कोटी रुपये. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन प्रॉव्हिडंट फंड 44 कोटी रुपये. एक राज्य सोडलं नाही, छत्तीसगड पासून प्रत्येक राज्य. राजस्थान राज्य विद्युत कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंड, सुपर अॅन्युएशन फंड, मेडिकल कन्सेशन फंड, राजस्थान राज्य विद्युत कर्मचारी 99 कोटी रुपये. रुरल पोस्ट ऑफिस लाईफ इन्शुरन्स फंड ग्रामीण भागातला 141 कोटी रुपये. आणि सांगतात काय, शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतो महिन्याला. 141 कोटी रुपये अनिल अंबानीचं देणं माफ केलं. लाज वाटायला हवी. सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड 2.5 कोटी रुपये. वाचून वाचून थकायला होतं आणि संताप वाढत जातो. स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज पेन्शन फंड 295 कोटी रुपये. स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज पेन्शन फंड 295 कोटी रुपये. यातले फक्त 25% रक्कम मिळणार. द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड एम्प्लॉईज ग्रॅच्युइटी फंड, द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी एम्प्लॉईज पेन्शन फंड 450 कोटी रुपये. न्यू इंडियामध्ये सुद्धा माझा स्वतःचा पण इन्शुरन्स आहे. अनेकांचे कार इन्शुरन्स असतात, GIC मध्ये, NIC मध्ये. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी प्रॉव्हिडंट फंड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीज पेन्शन फंड 113 कोटी रुपये. ट्रस्ट कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 153 कोटी रुपये. युको बँक 53 कोटी रुपये. युनियन बँक ऑफ इंडिया 70 कोटी रुपये. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 94 कोटी रुपये. विशाखापट्टणम स्टील प्रोजेक्ट एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड 72 कोटी रुपये. हे मी सगळी यादी नाही वाचत आहे, जस्ट जेवढे महत्वाची नावं वाटतात, नावं प्रत्येकच महत्वाचं आहे, पण तरी. VSJ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड 1531 कोटी रुपये. असे 37,526 कोटी रुपयाच्या रिलायन्स, अनिल अंबानीच्या रिलायन्स कॅपिटलचं जे देणं होतं, हे मोदी सरकारच्या NCLTनी याच्यातलं 75% कर्ज बुडलं, देणं लागत नाही असं मान्य केलं आणि केवळ 9,900 कोटी रुपयाला रिलायन्स कॅपिटल ही कंपनी हिंदुजा समूहाच्या इंडसइंड होल्डिंग्स इंटरनॅशनल होल्डिंग्स या कंपनीला विकली गेली. आता हे जे या देशातल्या करोडो लोकांचे प्रॉव्हिडंट फंडचे, इन्शुरन्सचे, ग्रॅच्युइटीचे हे पैसे बुडालेत, ज्याच्यावरती त्यांचं निवृत्त झाल्यानंतरचं अख्खं आयुष्य अवलंबून होतं. जे स्टेट बँक झाली, वेगवेगळ्या राज्यांचं रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन झालं, वेगवेगळ्या राज्यांचं इलेक्ट्रिसिटी बोर्ड झालं, अनेक बँका झाल्या, जनरल इन्शुरन्स झालं, या सगळ्यांचे इतके कोटी रुपये बुडाले. हा दरोडा घातलेला आहे, निवडणुकीच्या आधी सर्वसामान्य जनतेच्या पैशावरती घातलेला दरोडा आहे आणि पुन्हा तोंड उचकटून येणार. आणि विकसित भारत, ढोंग, लाज वाटायला पाहिजे.
एवढा लोकांच्या पैशावरती डल्ले मारले जात आहेत. एक हजारो कोटी रुपये खर्च करून त्या अनिल अंबानीचा भाऊ एक अत्यंत अश्लील प्रदर्शन करतो संपत्तीचं स्वतःच्या, ऑब्सेन, आणि दाखवत असतो क्षणोक्षणी की वाटेल तितकं या भारत सरकारला मी झुकवू शकतो, काय करायचं ते करून घ्या. इंडियन एअरफोर्सचा जामनगर मधला जो एअरपोर्ट जवळचा अत्यंत सिक्युरिटीच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह झोन होता, तोही ताब्यात घेतला या लग्नाच्या व्यवस्थेसाठी, चार्टर्ड प्लेन उतरावी म्हणून. तो डोमेस्टिक एअरपोर्ट जामनगरचा हा इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून 10 दिवसासाठी कन्व्हर्ट केला. तिथं कस्टम आणलं, तिथं इमिग्रेशन आणलं 10 दिवसांपुरतं. त्याला मिळालेल्या करोडो रुपयांचे गिफ्ट सुद्धा कस्टम ड्युटी माफ करून घेतल्या असतील. आणि हे सर्वसामान्य जनतेचे पैसे बुडवणारे त्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला उभे राहतात, हजर राहतात. त्या मंदिरात राम सुद्धा नसेल, त्या रामाला त्या मूर्तीत यावं असं वाटत नसेल, की दुनियाभरचे असे लोकांचे पैसे बुडवणारे, सामान्य माणसाचे पैसे बुडवणारे लोक तिथं हजर. तो प्राण कसा तिथं प्रतिष्ठित होईल, कसा तिथं स्थापित होईल? होऊच शकत नाही. त्या नावाने जो काही देशभर हिंसा पसरवण्याचा, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, तिथं राम असूच शकत नाही. आणि हे लोकांच्या पैशावरती दरोडा घालणारे पुन्हा तुमच्या समोर येणार मतं मागायला आणि थापा मारणार वेगवेगळ्या गोष्टींच्या, आणि तुम्ही भुलणार का पुन्हा एकदा? एक लक्षात घ्या, शेवटची संधी आहे 2024. आखरी भूल कमल का फूल. हे सगळे पैसे रिकव्हर करायला हवेत भारत सरकारने. सर्वसामान्य माणसाला ते मिळालेच पाहिजेत. कोण लागून गेला? हा जावई आहे भारत सरकारचा अनिल अंबानी, त्याला एवढी सगळी सवलत आणि माफी मिळते प्रत्येक वेळेला. खरोखर अत्यंत गांभीर्याने पुन्हा सर्वांना अतिशय कळकळीची विनंती, की आपल्या मुलाबाळांचं भविष्य हे निर्भय, हे लोकशाही मार्गावरचं, हे धर्मनिरपेक्ष रस्त्यावरचं आणि अत्यंत लिबरल आणि सिक्युअर्ड असं जर का साधायचं असेल, तर यांना 2024ला नेस्तनाबूत करावं लागेल देशभरात. या निर्धाराने 2024ला समोर जा. तुमच्या सर्वांचा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा हा पाठिंबाच आम्हाला सतत हे सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं, हे काम आम्ही करू शकू तुमच्याच पाठिंब्यावर. त्यामुळे आता आजच्या या एपिसोडमध्ये इतकंच. धन्यवाद.